अँटी क्लॉकवाईज कोणाला म्हणणार? तर जी मोशन आपले जे घड्याळाचे काटे आहेत, घड्याळाच्या काट्यांची जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे क्लॉकवाईज मोशन. आणि त्या काट्यांच्या विरुद्ध जी मोशन होणार आहे त्या मोशनला आपण म्हणणार आहे अँटी क्लॉकवाईज मोशन. तर इथं तुम्हाला फिगरमध्ये शो केलेली मोशन आहे अँटी क्लॉकवाईज मोशन. Hello student, welcome all of you in this YouTube channel MST CET Physics. आपण ह्या YouTube चॅनल वरती क्रॅश कोर्स फॉर MST CET 2021 हा स्टार्ट केलेला आहे आणि त्या क्रॅश कोर्सला तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जे बरेच असे स्टुडंट आहेत की त्या स्टुडंटने मला मेसेज करून, फोन करून आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून विचारला आहे, बऱ्याच वेळा विचारलेला आहे की सर हे क्रॅश कोर्स आहे तो क्रॅश कोर्स ह्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये जे CET एक्झाम देणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि जी मुलं आता 11वी मधून 12वी मध्ये गेलेले आहेत अशा मुलांना थिअरीचे लेक्चर्स पाहिजेत आणि ते पण डिटेल पाहिजेत, ते HSC बोर्डसाठी पाहिजेत. त्याचबरोबर MST CET 2022 मध्ये ते विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्याच्यासाठी फिजिक्सचे 11वीचे आणि 12वीचे असे डिटेल व्हिडिओ त्या स्टुडंटला पाहिजेत. तर त्याच्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो आपण आता 11वी आणि 12वी साठी सुद्धा डिटेल व्हिडिओ पूर्ण चॅप्टरचे तयार करणार आहोत आणि आज आपण सुरुवात करत आहोत 12वी पासून. HSC बोर्ड आपलं जे टार्गेट आहे ते आहे HSC बोर्ड 2022 आणि MST CET 2022. प्रत्येक चॅप्टर असेल 12वीचे 16 चॅप्टर आणि 11वीचे 14 चॅप्टर, ह्या सगळ्या चॅप्टरचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहेत. फक्त विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की ह्या चॅनलला, YouTube चॅनलला तुमच्याकडून प्रतिसाद मिळत आहे पण अजून चांगला प्रतिसाद पाहिजे, तुमच्याकडून लाईक्स आणि शेअर्स पाहिजेत. जेवढे तुम्ही चांगला प्रतिसाद देणारे तेवढा जास्त क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणारे आणि तुमचे जे लाईक्स आहेत, कमेंट्स आहेत आणि शेअर्स आहेत हे काय करणार आहेत तर माझी एनर्जी वाढवणार आहेत आणि मी तुम्हाला चांगल्यात चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करूया आपण पहिला टॉपिक रोटेशनल डायनामिक्स पासून. आपण 11th स्टँडर्ड मध्ये सर्क्युलर मोशन हा पार्ट थोडा स्टडी केलेला होता. रोटेशनल डायनामिक्स मध्ये सुद्धा आपल्याला सर्क्युलर मोशन हा पार्ट स्टडी करायचा आहे. बेसिकली हा जो रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर आहे व्हिडिओज एकदम डिटेल मध्ये होणार आहेत, स्लो होणार आहेत, अजिबात घाई गडबड होणार नाही. जसं की बरेच स्टुडंट आहेत ते MST CET क्रॅश कोर्स 2021 चे सुद्धा रेग्युलर व्हिडिओज पाहतात पण त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं असेल की एका तासामध्ये पूर्ण चॅप्टर आपण रिवाइज करतो. तर तसं न होता प्रत्येक चॅप्टर मधील पॉइंट आणि पॉइंट आपण डिटेलमध्ये जाणार आहोत, त्याचा स्टडी करणार आहोत. तर रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. रोटेशनल डायनामिक्स हा जो टॉपिक आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे आणि हाफ जो चॅप्टर आहे तो हाफ चॅप्टर सर्क्युलर मोशन वरती आहे. जो पहिला हाफ चॅप्टर आहे तो सर्क्युलर मोशन वरती आहे आणि दुसरा जो हाफ चॅप्टर आहे तो रोटेशनल मोशन वरती आहे. ज्यावेळेस जुना सिलेबस होता, जुन्या सिलेबस मध्ये सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन हे पूर्ण 2 वेगळे चॅप्टर होते आणि त्याच्यामुळं सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन जर प्रीवियस इयरच्या MST CET च्या क्वेश्चन्स पेपर जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स ह्या 2 टॉपिक वरती विचारले गेलेले आहेत. तर CET च्या दृष्टीने आणि तसंच HSC बोर्ड 2022 च्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही पाहताय की ह्या ठिकाणी आपण दिलेले मार्क्स विथ ऑप्शन, मार्क्स विथ ऑप्शन हा जो टॉपिक आहे तो 7 मार्कला आहे आणि मार्क्स विदाउट ऑप्शन हा 5 मार्क्सला आहे. म्हणजे हा जर टॉपिक तुम्ही परफेक्ट केला बोर्डसाठी तर तुमचे 7 मार्क्स फिक्स होणार आहेत. ओके,
तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन ह्याचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. ओके, आता पहिला पार्ट आपण पाहूया सर्क्युलर मोशन. आणि ज्यावेळेस सर्क्युलर मोशन म्हणतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये येतं की व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन काय आहे? सर्क्युलर मोशन, आणि हे व्हिडिओ इतके डिटेल होणार आहेत म्हणजे स्पेशली हे व्हिडिओ HSC बोर्डसाठी बनवलेले आहेत. त्याच्यामुळं इथं ज्या स्लाइड तुमच्या समोर येतील ह्या स्लाइड तुम्ही ह्याशा नोट्समध्ये जरी लिहिल्या, नोटबुकमध्ये जरी लिहिल्या, तरी HSC बोर्डसाठी तुमच्या नोट्स ह्या परफेक्ट होणार आहेत. आणि माझं सजेशन आहे की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याच वेळेस ह्याच्या नोट्स नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. परत तुम्हाला सेपरेट नोट्स काढायची सुद्धा गरज पडणार नाही. ओके, तर सर्क्युलर मोशन, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन आपण पाहूया डेफिनेशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे? तर मोशन ऑफ द पार्टिकल, सर्क्युलर मोशन म्हणजे आहे मोशन ऑफ द पार्टिकल, मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of circle, along the circumference, along the circumference of circle is called circular motion. Simple definition is called circular motion. आता कशी? तर एक्झाम्पल घेऊया आपण. घेऊया एक सर्कल. ह्या ठिकाणी एक मी सर्कल ड्रॉ करतो. ओके, आणि पार्टिकलची मोशन जर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल होत असेल तर त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि इथं जी मोशन दाखवलेली आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे. आता सर्क्युलर मोशन मध्ये पहा की दोन प्रकारे आपण मोशन घेऊ शकतो. एक आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन सर्क्युलर मोशन. आणि त्याच्यानंतर आपण घेऊया क्लॉकवाईज डायरेक्शनला सर्क्युलर मोशन. अँटी क्लॉकवाईज कोणाला म्हणणार? तर जी मोशन आपले जे घड्याळाचे काटे आहेत, घड्याळाच्या काट्यांची जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे क्लॉकवाईज मोशन. आणि त्या काट्यांच्या विरुद्ध जी मोशन होणार आहे त्या मोशनला आपण म्हणणार आहे अँटी क्लॉकवाईज मोशन. तर इथं तुम्हाला फिगरमध्ये शो केलेली मोशन आहे अँटी क्लॉकवाईज मोशन. आणि ह्या पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, आपल्याला ह्या टॉपिक्समध्ये कॅन यू रिकॉल म्हणून सुरुवातीला दिलेला आहे व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन समजलं. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट दिलेला आहे की कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास हा काय? त्याच्या अगोदर आपण एक्झाम्पल्स पाहूया लगेच सर्क्युलर मोशनचे. एक्झाम्पल्स काय देता येतील सर्क्युलर मोशनचे? की सपोज फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण मोशन ऑफ द अर्थ. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया मोशन ऑफ अर्थ, मोशन ऑफ अर्थ along द सन, अराउंड द सन म्हणूया आपण. मोशन ऑफ अर्थ अराउंड, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन हे आहे सर्क्युलर मोशन. दुसरं एक्झाम्पल तसंच घेता येईल मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. मूनची जी मोशन आहे अराउंड द अर्थ आपण घेणार आहे सर्क्युलर मोशन. तसंच आपण घेऊया की मोशन ऑफ द प्लॅनेट्स, जे सगळे प्लॅनेट्स आहेत म्हणजे अर्थ सुद्धा आहे. मोशन ऑफ प्लॅनेट्स, मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन. प्लॅनेटची जी मोशन आहे अराउंड द सन सर्क्युलर मोशन आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की मोशन ऑफ द टिप ऑफ हँड्स ऑफ ए क्लॉक. आता हे एक्झाम्पल का आहे? मोशन ऑफ द टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, हँड्स ऑफ क्लॉक ही जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे सर्क्युलर मोशन. आता मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की हा एक हँड आहे. हँड म्हणजे समजते तर घड्याळाला किती हँड आहेत? तर घड्याळाला 3 हँड आहेत. एक आहे सेकंड हँड, दुसरा आहे मिनिट हँड आणि तिसरा आहे आवर हँड. ओके, तर सपोज हा कन्सिडर करूया सेकंड हँड आहे आणि घड्याळाच्या काट्याची डायरेक्शन अशा असणार आहे. ओके, तर ह्याचा जो एक कोणताही एक पार्टिकल आपण कन्सिडर केला, पार्टिकल ऑफ द
किंवा मोशन ऑफ द टिप ऑफ, आपण टिप म्हटलंय म्हणजे टोक, तर ह्या टोकाची जी मोशन आहे ती मोशन असणार आहे सर्क्युलर मोशन. पण जर तुम्ही ह्या पूर्ण काट्याची, घड्याळाच्या काट्याची जर पूर्ण तुम्ही मोशन पाहिली तर ते असते रोटेशनल. रोटेशनल म्हणजे ह्या ऑब्जेक्टची मोशन अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याला आपण रोटेशनल, ते रोटेशन मध्ये आपण पाहणार आहे. पण टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, ह्या घड्याळाचं जे टोक, घड्याळाच्या काट्याचं जे टोक आहे, टोक म्हणजे एक सिंगल पार्टिकल, त्याची मोशन काय असणार आहे, सर्क्युलर मोशन असणार आहे. म्हणजे असं जर एक्झाम्पल आपण घेतलं की सपोज मोशन ऑफ द फॅन अराउंड इट्स ओन ऍक्सिस, तर ती मोशन असणार आहे रोटेशनल मोशन. पण जर सपोज कन्सिडर करूया आपण ह्या ठिकाणी, मी फॅनची डायग्राम काढतो. त्या ठिकाणी आपण घेऊया एक सिलिंग फॅन, हा एक आहे सिलिंग फॅन, आणि सिलिंग फॅन मधला हा सिंगल पार्टिकल घेतला, एक सिंगल पार्टिकल आपण इथं घेऊया ऍक्सिस, हा आहे ऍक्सिस. तर ह्या सिंगल पार्टिकलची जी मोशन आहे, सिंगल पार्टिकलची मोशन काय असणार आहे, सर्क्युलर मोशन. सिंगल पार्टिकलची मोशन सर्क्युलर. बट ह्या पूर्ण फॅनची मोशन अराउंड इट्स ओन ऍक्सिस, ओन ऍक्सिस म्हणजे काय, ऍक्सिस पासिंग असा पास झालेला आहे. तर ह्या अराउंड द ऍक्सिस जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन मध्ये काय आहे बघा, ऍक्सिस जो आहे तो इनसाइड द ऑब्जेक्ट आहे, पण ऑलवेज ऍक्सिस हा इनसाइड द ऑब्जेक्ट असेल असं नाही. ओके, ते आपण रोटेशनल मोशन मध्ये कंटिन्यू करूया. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला देता येतील सर्क्युलर मोशनचे. नेक्स्ट पार्ट आपण पाहूया की सेंटर ऑफ मास. जस्ट रिकॉल करण्यासाठी आपण पाहूया की सेंटर ऑफ मास आपण कोणाला म्हणतो, सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास असा कन्सेप्ट आहे, द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आपण काय म्हणू शकतो, द होल मास ऑफ द बॉडी, द पॉइंट ॲट विच, द पॉइंट ॲट विच whole mass of the body, whole mass of the body is supposed to be concentrated. Okay, the point at which whole mass of the body is supposed to be concentrated is called the center of mass. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया एक रॉड आहे आपल्यापाशी, ठीक आहे, आणि ह्याचा एक हा पॉइंट घेऊया, आणि हा जो रॉड आहे सपोज आपण म्हणूया 2 kg चा आहे. तर आपण काय म्हणणार की हा जो पॉइंट मी दाखवलेला आहे त्याला नाव देतो मी O. तर ऍट O पॉइंटला आपण म्हणूया की ह्या पूर्ण रॉडचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय, म्हणून त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ मास. म्हणजे ज्यावेळेस एखादी बॉडी जर आपल्याला, म्हणजे आपण काय करतो बऱ्याच वेळा स्केल घेतो आणि स्केल काय करतो, एका कोणत्या तरी टोकावरती बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. म्हणजे असं बघा, मी ट्राय करतो. ओके, दुसरा पेन घेतो. ओके तर ह्या ठिकाणी काय झाला, हा पेन बॅलन्स झाला, बरोबर आहे. तर ह्या पॉइंटला, म्हणजे पेनाच्या आतमध्ये एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला काय झालं, ह्या बॉडीचं मास जे आहे ते कॉन्सन्ट्रेट झालं. हे पहा, कॉन्सन्ट्रेट झालं, तर तो पॉइंट कोणता असणार आहे, सेंटर ऑफ मास. आणि जर बॉडीचं मास 2 kg असेल तर त्या पार्टिकलचं मास पण आपण कन्सिडर करतो 2 kg. आणि सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट रोटेशनल मोशन पाहताना खूप फायद्याचा आहे, आपल्याला उपयोगी येणार आहे, त्यासाठी कन्सिडर करा. हा घेतला रॉड. आता जर वेगवेगळे आपण शेप घेतले तर वेगवेगळ्या शेपचा सेंटर ऑफ मास हा वेगवेगळा असतो. हा झाला रॉडचा. सपोज आपण रिंग घेतली, दुसरा एक आपण ऑब्जेक्ट घेऊया. ओके, ह्याच्यावरती जास्त फोकस करणार नाही, पण हा घेतली रिंग. तर रिंगचा हा आहे सेंटर ऑफ मास, हा O. पण हा जो सेंटर ऑफ मास आहे तो बॉडीच्या आतमध्ये नाही, तो रिंगच्या बाहेर आहे. त्याचप्रमाणे आपण डिस्क घेतली किंवा एखादा स्पियर घेतला, कोणताही ऑब्जेक्ट घेतला, तर प्रत्येकाला त्याचा सेंटर ऑफ मास आहे. किंवा एनी साइज्ड अँड एनी शेप्ड ऑब्जेक्ट घेतला तर प्रत्येकाला काय असणार आहे, सेंटर ऑफ मास असणार आहे. ओके, तर असा पॉइंट की त्या पॉइंटला सगळं मास त्या बॉडीचं कॉन्सन्ट्रेट झाले, आणि जेवढं त्या बॉडीचं मास असतं तेवढंच त्या पार्टिकलचं किंवा त्या इमॅजिनरी पॉइंटचं असतं, त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ मास.
त्याच्यानंतर अजून आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये दिलेला आहे कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. आता कायनॅमॅटिकल इक्वेशन्स तर तुम्ही 9वी पासून किंवा 8वी 9वी 10वी मध्ये सुद्धा पाहिले असतील. कायने आपल्याला पॉइंट आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आता कायनेमॅटिकल इक्वेशन्स दोन प्रकारचे आहेत पहा. कायनेमॅटिकल इक्वेशन्स दोन प्रकारचे. पहिल्यांदा मी हे तर लिहितो लिनियर मोशन साठी. लिनियर मोशन कोणाला म्हणतो? जी मोशन स्ट्रेट लाईन मध्ये होते त्या मोशनला आपण काय म्हणतो? लिनियर मोशन. तर लिनियर मोशन मध्ये, आणि तुम्ही पार्ट सुद्धा केलेले असतील हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स, आपण त्याला म्हणतो त्याला काय म्हणायचो? गतीचे इक्वेशन्स ना. ते कमेंट करून मला सांगा गतीचे इक्वेशन्स. तर पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v इक्वल टू यू प्लस एटी. पहिलं काय आहे? v इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड काय आहे? s इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. 1/2 एटी स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता हे इक्वेशन्स फक्त माहीत असून उपयोगाचं नाही, ह्याच्यामध्ये कोणत्या सिम्बॉलला काय म्हणतो हे पण थोडंसं आपल्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये v म्हणजे आपण घेतो इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. u म्हणजे काय घेतो आपण? फायनल लिनियर व्हेलॉसिटी. ओके, तुम्ही पूर्ण शब्दामध्ये लिहायचंय. नोट्स काढत असताना व्यवस्थित आणि डिटेल नोट्स तयार होणार आहेत. ए म्हणजे असणार आहे लिनियर ॲक्सेलरेशन. त्याच्यानंतर एस म्हणजे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि राहिलं कोण ह्याच्यामध्ये? तर राहिला टी. म्हणजे काय आहे रे? टी म्हणजे आहे टाइम. हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर हे आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन्स. पण कशासाठी? लिनियर मोशनसाठी. असेच 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण अँग्युलर साठी पाहणार आहे. अँग्युलर. आता अँग्युलर मोशन कोणाला म्हणतो? लिनियर म्हणजे काय? जी मोशन स्ट्रेट लाईन मध्ये होते त्याला आपण म्हणतो लिनियर मोशन. आणि जी मोशन अलॉंग द कर्व होते त्याला म्हणायचं आहे अँग्युलर मोशन. मग आपण पाहूया कायनेमॅटिकल इक्वेशन्स. नेक्स्ट पॉइंट लगेच पाहूया आपण, आणि ते सिंपल आहेत. कायनेमॅटिकल इक्वेशन्स कोणासाठी घेऊया आपण? अँग्युलर मोशनसाठी. ओके. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. आणि कमीत कमी आपल्या 10 मित्रांना तरी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण जेवढा चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे तेवढा क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम काय आहे? गुगल प्ले स्टोअरला जावा, टेलिग्राम आहे, टेलिग्राम डाउनलोड करा. टेलिग्राम जर माहीत नसेल तर सोशल मीडियामध्ये तुम्ही पाठीमागे आहात असं म्हणावं लागेल. तर टेलिग्राम तुम्ही ॲप आहे ते डाउनलोड करायचं, आणि तुम्ही फक्त ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन म्हणजे ह्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं की आपोआप तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाणार आहात, तिथं जॉईन व्हायचं. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ज्यावेळेस आपण लाईव्ह लेक्चर कंडक्ट करतो त्यावेळेस त्याचा मेसेज तुम्हाला टेलिग्राममध्ये येतो. यूट्यूबमध्ये होतं काय की जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केली नाही तर तुम्हाला त्या लाईव्ह व्हिडिओची किंवा जे व्हिडिओ मी अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन येत नाही. तर अशा वेळेस टेलिग्राम असला तर त्याच्यावरती मी लगेच तुम्हाला नोटिफिकेशन देत असतो की हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लाईव्ह सेशन चालू झालेला आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या स्लाइड आहेत ह्या सगळ्या स्लाइडची PDF फॉर्मॅटमध्ये, म्हणजे काही स्टुडंट घरी बसूनच हा व्हिडिओ पाहत असतील असं नाही. ओके, ते घराच्या बाहेर असतील, कुठं कॉलेजमध्ये असतील, आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना हा व्हिडिओ पाहताना नोट्स लिहिणं शक्य नाही. मग अशा स्टुडंटसाठी एकदम ह्या सगळ्या स्लाइडची PDF जर पाहिजे असेल
तर ती टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हायचंय आणि मित्रांना सुद्धा सजेस्ट करायचं आहे. पहा, कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण पाहणार आहे. अँग्युलर मोशन, अँग्युलर मोशन कोणाला म्हणणार आहे? अँग्युलर मोशन, मोशन अलॉंग द कर्व, मोशन अलॉंग द कर्व, कर्वच्या अलॉंग जी मोशन होते त्याला आपण म्हणतो अँग्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन ही कसली मोशन आहे? अँग्युलर मोशन आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स येतात. पण आता हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स कसे लिहायचे? सिंपल ट्रिक. आपल्याला लिनियरचे कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहिती आहेत. आता बघा, मी इथं लिनियरचे लिहितो अगोदर, तुम्ही हे परत डबल लिहायची गरज नाही. v इक्वल टू यू प्लस ए टी आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे s इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आहे. आणि तिसरा आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे. आता लिनियर मध्ये आणि अँग्युलर मध्ये काय करणार आपण? लिनियर आणि अँग्युलर. लिनियर मध्ये आपण यू, व्ही, ए, एस आणि टी ह्या टर्म वापरलेत. अँग्युलर मध्ये मी काय करणार? ओमेगा 0, ओमेगा, ओमेगा 0, त्याच्यानंतर ओमेगा, अल्फा, थीटा आणि टी. यू म्हणजे काय होता? इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा 0 म्हणजे असणार आहे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे कोण होता? फायनल लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे काय असणार आहे? फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ए म्हणजे कोण आहे? ॲक्सेलरेशन. अल्फा म्हणजे कोण असणार आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन, कारण हे सगळे काय आहेत? अँग्युलर. यस म्हणजे काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. थीटा म्हणजे कोण असणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि टाइम हा लिनियर टाइम आणि इकडचा अँग्युलर असं नसतं. असं नसतं. टाइम हा टाइम असतो, तो टाइम लिनियर पण नसतो आणि अँग्युलर पण नसतो. तर ह्याच्यावरून बघा, गेस करा काय करणार आपण? तर ह्या व्ही ला रिप्लेस करायचा आहे. व्ही ला रिप्लेस करायचा आहे ओमेगानं. यू ला रिप्लेस केला आपण ओमेगा 0 न, प्लस ए ला रिप्लेस केला आपण अल्फानं आणि टीच्या जागेवरती टीच. हे झालं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर अँग्युलर मोशन. किती सिंपल आहे पहा. त्याच्यानंतर दुसरा आहे यस ला रिप्लेस कोणी करायचंय? थीटानं रिप्लेस करायचंय. तर थीटा इक्वल टू ओमेगा 0 इंटू टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर, 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आणि थर्ड काय येणार आहे? ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा. इथं तिसऱ्यामध्ये काय राहिले रे? व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे ना. तर ए म्हणजे अल्फा आणि यस म्हणजे थीटा, अल्फा थीटा. तर बघा, हे झालं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर अँग्युलर मोशन. दिस इज द सेकंड अँड दिस इज द थर्ड. ह्याला पण हे पहिलं, दुसरं आणि तिसरं असं करायचं नाही की तिसऱ्याला पहिला नंबर द्यायचा, असं नाही. हे ठरलेलं आहे रूल की ओमेगा इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट म्हटलं की हेच आठवलं पाहिजे, थीटाचा आठवून उपयोग नाही. थीटा इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर हे सेकंड, आणि ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा हे झालं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आता ह्याच्यामध्ये काय होतील? तर ह्याच्यामध्ये आपण लिहूया व्हेअर. व्हेअर पहिल्यांदा लिहूया ओमेगा 0. ओमेगा 0 म्हणजे काय असेल? इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर ओमेगा म्हणजे काय आहे? ओमेगा म्हणजे आहे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, त्याच्यानंतर मोमेंटम, टॉर्क, फोर्स, वर्क डन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यानंतर पिरियडिक टाइम, फ्रिक्वेन्सी, ह्या सगळ्या टर्म तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एवढं पण डिटेल जायची गरज नाही. पण 100% विद्यार्थी मित्रांनो सांगतो, जर तुम्ही फक्त ह्या चॅनलला फिजिक्ससाठी फॉलो केलं तर तुमचा फिजिक्स हा सब्जेक्ट क्लिअर होणार आहे. ओके, कोणतेही डाऊट तुम्हाला राहणार नाहीत. आणि जरी डाऊट असतील आणि काही सजेशन्स असतील तर ते डाऊट असतील, सजेशन्स असतील, काय सुचवायचं असेल तुम्हाला तर ते तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये करायचे. पॉझिटिव्ह कमेंट्स असतील, निगेटिव्ह कमेंट्स असतील, कमेंट्स ऑफ केल्या जाणार नाहीत. ओके.
त्याच्यानंतर ओमेगा 0 ओमेगा, त्याच्यानंतर कोण झाला थीटा. थीटा म्हणजे काय असणार आहे अँगुलर, थीटा म्हणजे असणार आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. थीटा म्हणजे आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर कोण घेऊया अल्फा घेऊया. अल्फा म्हणजे असणार आहे अँगुलर ॲक्सलरेशन, अँगुलर ॲक्सलरेशन. आणि टी म्हणजे आहे टाइम, टी म्हणजे आहे टाइम. तर हे झाले कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर अँगुलर मोशन. त्याच्यानंतर सुडो फोर्स जो आहे, कॅन यू रिकॉल मध्ये सुडो फोर्स आणि रिअल फोर्स दिलेला आहे. तर चला ते पण पाहूया आणि थोडक्यामध्ये पाहणार आहे, कारण आपण ते युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पाहणार आहे. तर रिअल फोर्स आपण कोणाला म्हणतो, रिअल फोर्स, रिअल फोर्स. आणि दुसरा आहे सुडो फोर्स, PSEUDO, सुडो फोर्स. आता सुडो फोर्स जो आहे त्याला आपण इमॅजिनरी फोर्स म्हणतो. कसला फोर्स म्हणणार आहे, इमॅजिनरी फोर्स म्हणणार आहे. सुडो फोर्स इज द इमॅजिनरी फोर्स. रिअल कोणाला म्हणतो, जे रिअल्स आहे त्याला रिअल फोर्स म्हणायचं, सिंपल. जे रिअल आहे त्याला रिअल फोर्स म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो पेन आहे, हा पेन मला वरती उचलायचा आहे, तर मी ह्याच्यावरती फोर्स लावणार आहे. तर हा फोर्स कसला झाला, रिअल फोर्स झाला. त्याच्यानंतर सपोज कार उभी आहे आणि कारला मला पुश करायचंय, ढकलायची पुढं, तर मी फोर्स कोणता लावणार आहे, रिअल फोर्स लावणार आहे. बरोबर आहे. बॉल आला बॅट वरती, ओके, आणि आपण तो काय केला, बॅट आणि बॉलचं कोलिजन झालं. तर तिथं जो फोर्स किंवा बॅटनं बॉलवरती लावलेला जो फोर्स आहे तो फोर्स कोणता असणार आहे, रिअल फोर्स असणार आहे. म्हणजे असा फोर्स की त्या फोर्सचा ओरिजिन आपल्याला नोन असतो, असा फोर्स की त्या फोर्सचा ओरिजिन आपल्याला नोन असतो, त्याला आपण म्हणायचं रिअल फोर्स. आणि सुडो फोर्स किंवा इमॅजिनरी फोर्स कोणाला म्हणणार, तर असा फोर्स की त्याचा ओरिजिन आपल्याला माहित नाही, त्याला म्हणायचं इमॅजिनरी फोर्स. एक्झाम्पल देतो इमॅजिनरी फोर्सचं, आणि हे सगळं हे तुम्ही अनुभवलं असेल. कन्सिडर करूया की एका स्ट्रेट लाईनवरती किंवा हॉरिझॉन्टल रोडवरून एक कार चाललेली आहे किंवा बस चाललेली आहे. ओके, कार कन्सिडर करा, बस कन्सिडर करा, ट्रक कन्सिडर करा, कोणतीही व्हेकल कन्सिडर करा. एक व्हेकल आहे, ठीक आहे थोडक्यात, आणि ह्याच्यामध्ये पॅसेंजर आहेत, पॅसेंजर बसलेत ह्याच्यामध्ये, पॅसेंजर बसलेले आहेत. ओके, पॅसेंजर बसलेत आणि ड्रायव्हर जो आहे तो व्हेकल चालवतो. ओके, ड्रायव्हर काय करतो, व्हेकल चालवतो. इथं आपण दाखवूया ड्रायव्हर. आणि अचानक सपोज ही व्हेकल युनिफॉर्म स्पीडनं चाललेले, युनिफॉर्म स्पीडनं, आणि अचानक ड्रायव्हरनं ब्रेक प्रेस केला. ब्रेक प्रेस केल्यानंतर बघा सगळे जे पॅसेंजर बसलेले आहेत ते असे पुढं ढकलले जाणार आहेत, पुढं. मग हे पुढं का ढकलले गेले, मागून कोण ढकलतं का, तर नाही. म्हणजे त्यांच्यावरती काय होतोय, एक इमॅजिनरी फोर्स ऍक्ट होतोय. असा फोर्स की त्याचा ओरिजिन माहित नाही, त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी फोर्स किंवा सुडो फोर्स. किंवा व्हेकल स्टार्ट होतानाच, व्हेकल स्टार्ट होताना पॅसेंजर काय होतात बघा, तुम्ही अनुभव केलाय का, व्हेकल स्टार्ट होताना पॅसेंजर वरती जो फोर्स असतो तो बॅकवर्ड डायरेक्शनला असतो. ओके, बॅकवर्ड, बॅकवर्ड डायरेक्शनला. आणि व्हेकल स्टॉप होताना पॅसेंजर वरती, व्हेकल स्टॉप होताना पॅसेंजर वरती जो फोर्स असतो तो असतो फॉरवर्ड, फॉरवर्ड फोर्स असतो. ओके, आणि हा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो सुडो फोर्स, कारण त्याचा आपल्याला ओरिजिन माहित नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सर्क्युलर मोशन जे आहे, नोट्स मध्ये लिहिण्याची गोष्ट पाहता. नोट्स मध्ये लिहिण्याची गोष्ट काय आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आपण दोन कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे सर्क्युलर मोशनच्या. तर पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज ए एक्सलरेटेड मोशन, इट इज ए एक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन काय आहे, एक्सलरेटेड मोशन आहे. इट इज ए एक्सलरेटेड मोशन. एक्सलरेटेड कोणाला म्हणणार आहे, एक्सलरेशन आपल्याला माहित आहे. एक्सलरेशन काय करतं,
तर सपोज फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया, स्ट्रेट लाईनचं कन्सिडर करूया. या ठिकाणी एक कार आहे. ओके, ही कार आहे आणि कारचं स्पीड जे आहे हे 5 मीटर पर सेकंद आहे. त्याच्यानंतर कार पुढे गेली. ओके, कार जशी जशी पुढे जाते, इथं आल्यानंतर 7 मीटर पर सेकंद झालं, इथं आल्यानंतर 10 मीटर पर सेकंद झालं, इथं आल्यानंतर 12 मीटर पर सेकंद झालं. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतंय, कारचं स्पीड इन्क्रीज होतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथं आपण काय म्हणणार आहे, इथं आहे ॲक्सलरेशन. त्याला आपण म्हणणार आहे ॲक्सलरेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण फॅन स्टार्ट करतो ना, फॅन स्टार्ट केला तर पहिल्यांदा एक रोटेशन, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, म्हणजे असं तो पटपट पटपट गरगर गरगर गर फिरणार आहे. मग ती सुरुवातीची जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे ॲक्सलरेशन. आणि फॅन जर स्टॉप केला तर एका सेकंदात तो 10 रोटेशन घेत होता, परत 9 घ्यायला लागला, 8, 7, 6, त्याच्यानंतर 4, 3, 2 आणि 1, परत 0. तर स्पीड काय झालं, कमी झालं. तर जिथं कमी स्पीड होतं ते पण ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशन मध्ये दोन प्रकार आहेत बघा. पहिला आहे पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन आणि दुसरा आहे निगेटिव्ह ॲक्सलरेशन. जे निगेटिव्ह ॲक्सलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम स्पीड कमी होतं त्याला आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन पण म्हणू शकतो, किंवा दुसरं नाव आहे रिटार्डेशन. दुसरं नाव काय आहे, रिटार्डेशन. आणि जे पॉझिटिव्ह आहे त्याला आपण ॲक्सलरेशनच म्हणतो, पॉझिटिव्हला ॲक्सलरेशन म्हणतो. आता हे एक्झाम्पल कोणासाठी झालं, हे एक्झाम्पल झालं स्ट्रेट लाईनसाठी, म्हणजे लिनियर मोशनसाठी. आता सर्क्युलर मोशन मध्ये काय होते ते पाहूया आपण. सर्क्युलर मोशन मध्ये काय होतंय की सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही गेस करायचं आहे, मी तुम्हाला वेळ देतो, तुम्ही गेस करायचं आहे. कन्सिडर करा एक पार्टिकल आहे आणि पार्टिकल काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. इथं आल्यानंतर बघा, ॲट एनी इन्स्टंट आपल्याला जर पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन शो करायची असेल तर त्या इन्स्टंट ऑफ पोझिशन किंवा इन्स्टंट ऑफ टाइमला पार्टिकल ज्या पोझिशनला आहे त्या ठिकाणी आपण टँजंट ड्रॉ करतो. आणि तो टँजंट म्हणजे दाखवणारे डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी. आणि इथं जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ते आपण म्हणूया 5 मीटर पर सेकंद आहे. त्याच्यानंतर सपोज पार्टिकल इथं आल्यानंतर त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंद. पार्टिकल इथं आल्यानंतर त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंद. आणि परत पार्टिकल इथं आला तर ह्याची जी व्हेलॉसिटी आहे ती 5 मीटर पर सेकंद आहे. तर मला सांगायचंय की ही जी मोशन आहे पार्टिकलची ती ॲक्सलरेटेड मोशन आहे का. आपण तर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये लिहिले सर्क्युलर मोशन इज द ॲक्सलरेटेड मोशन. पण इथं जर पाहिलं तर काय होतंय, लिनियर व्हेलॉसिटी प्रत्येक ठिकाणी सेम आहे. जर सेम असेल तर ही ॲक्सलरेटेड मोशन होऊ शकते का, तर होणार आहे. इथं का होणार आहे, कारण ही जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी इज द व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी which define by using magnitude as well as direction is called vector. आणि जी फक्त ओनली मॅग्निट्यूड न डिफाइन होते त्याला आपण म्हणतो स्केलर. तर व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी इज द व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी. वेक्टर आहे आणि वेक्टर आहे म्हटल्यानंतर त्याला कोण असलं पाहिजे, त्याला मॅग्निट्यूड पण असली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला डायरेक्शन पण असली पाहिजे बघा. आणि ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्सलरेशन इक्वल टू, ह्या ठिकाणी लिहितो ॲक्सलरेशन इक्वल टू काय आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. जर व्हेलॉसिटी अपॉन टाइम, व्हेलॉसिटी जर विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्सलरेशन. आता व्हेलॉसिटी दोन प्रकारे बदलते. इथं जर तुम्ही कारचं एक्झाम्पल घेतलं तर मला सांगा कारची डायरेक्शन बदलते का, नाही. ओनली व्हेलॉसिटीची काय चेंज होते इथं, ओनली चेंज, इथं काय होतंय, ओनली चेंज मॅग्निट्यूड. कोणाची मॅग्निट्यूड, तर
व्हेलॉसिटीची ओनली चेंज मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. फक्त काय झालं, व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली तरी सुद्धा तिथं काय झालं, ऍक्सलरेटेड मोशन आली. आता इथं काय होतंय, ओनली डायरेक्शन चेंज होते, ओनली डायरेक्शन चेंज होते, डायरेक्शन चेंज म्हणजे मॅग्निट्यूड चेंज, डायरेक्शन कॉन्स्टंट तरी सुद्धा ऍक्सलरेशन मोशन. मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन चेंज तरी सुद्धा ऍक्सलरेटेड मोशन. आणि मग कोणतंही सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घ्या, कोणतंही सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घ्या, त्या सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. ते क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल. कारण लिनियर व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करतो, आता ही जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती बघा ऍक्च्युली कशा कशाची डायरेक्शन दाखवणार आहे. तर हा जो टँजंट आहे तो एस, त्याच्यानंतर व्ही आणि ए मध्ये पण टी. ऍट एनी पोझिशनला जर आपण टँजंट ड्रॉ केला, टँजंट समजतो, टँजंट ड्रॉ केला तर तो लिनियर डिस्प्लेसमेंटची म्हणजे एस ची डायरेक्शन असते, ती लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते आणि ती एटी म्हणजे टँजेन्शियल ऍक्सलरेशनची डायरेक्शन असते. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी जरी कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन बदलते, म्हणजे ती मोशन आहे ऍक्सलरेटेड मोशन. आता ह्याच्यामध्ये डाऊट राहिला का काही? चला नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण. दुसरा पॉइंट पाहूया. इट इज ए पिरियडिक मोशन. इट इज ए पिरियडिक मोशन. इट इज ए पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन कोणाला म्हणतो? पिरियडिक मोशन कोणाला म्हणतो? पिरियडिक मोशन कोणाला म्हणतो? बघा मी इथं लिहितो पिरियडिक मोशन म्हणजे काय. पिरियडिक मोशन, the motion which repeat itself in equal interval of time. The motion which repeat itself स्वतःहून. The motion which repeat itself in equal interval of time. Equal interval of time is called periodic motion. अशी मोशन किती इक्वल इंटरवल ऑफ टाइम न रिपीट होते त्याला म्हणणार आहोत आपण पिरियडिक मोशन. एक्झाम्पल काय आहे पिरियडिक मोशनचं? तर मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. अर्थ काय करते? एक सर्क्युलर मोशन 365 दिवसामध्ये, परत 365 दिवसामध्ये, परत 365 दिवसामध्ये, म्हणजे ती काय झाली? पिरियडिक मोशन झाली. आपण जर टिप ऑफ हँड्स ऑफ मिनिट हँड घेऊया तर तो 60 मिनिटानंतर परत एक सर्क्युलर मोशन, टिप म्हणतोय, टोक म्हणतोय मी, ओके टोक. सेकंड हँडचं घेतलं तर 60 सेकंदामध्ये परत एक रोटेशन, 60 सेकंदामध्ये एक रोटेशन, 60 सेकंदामध्ये एक रोटेशन, म्हणजे ती काय झाली? पिरियडिक मोशन झाली. ओके, तर त्याला आपण म्हणतो पिरियडिक मोशन. तर सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे. ओके, जर स्पीड स्लो असेल तर स्टुडंट कमेंट करायचं आहे की सर तुम्ही स्पीड थोडंसं इन्क्रीज करा, हे खूप स्लो होतंय, हे खूप स्लो होतंय, इतक्या स्लो नको शिकवायला. ओके, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पीड इन्क्रीज करूया. स्पीड तर तुम्हाला माहिती आहे, एका तासामध्ये मी पूर्ण एक टॉपिक पण एक्सप्लेन करतोय आणि एका तासामध्ये एक मी पॉइंट सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. तर स्पीड तुम्हाला कसं पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करायचे. आणि हे जे आपण नवीन लेक्चर सिरीज जी स्टार्ट करतोय फॉर HSC बोर्ड 2022 साठी, त्या सिरीजला तुमच्याकडून खूप सपोर्ट अपेक्षित आहे. जेवढा तुम्ही सपोर्ट देणार आहे तेवढा क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. तर ओके, गुड बाय स्टुडंट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.